दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 गावठी कट्टे व 5 जिवंत काडतुसांसह आरोपी ताब्यात घेण्यात आलाय। दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शिरपूर पोलीस यांना शिरपूर शहरात एसटी स्टँड परिसरात एक इसम गावठी बनावटीचा कट्टा जिवंत काडतुसे बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने तपास करत शिरपूर पोलिसांनी 2 गावठी कट्टे व 5 जिवंत काडतुसांसह आरोपी ताब्यात घेतलाय। याबाबत अधिक माहिती अशी की खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंसराम आगारकर यांनी शिरपूर शहर पोलिसांचे एक पथक तयार केले व सापळा रचून संबंधित इसमाकडून 2 गावठी कट्टे, 5 जिवंत काडतूस व एक मोबाईल फोन असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। 31/12/2023 सायंकाळची वेळ 19 वाजेच्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो। गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक युवक हा त्याच्या पाठीवर अडकलेल्या सॅगमध्ये काही अग्निशस्त्रासारखं घेऊन येत आहे। वरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी PSI कुटे, मुरकुटे, दरोडे यांना त्वरित घटनास्थळी पाठवलं। घटनास्थळी गुजराती कॉम्प्लेक्स येथे त्याने सापळा रचून सदर इसमात जागीच पकडला आणि त्याला चेक केला असता त्याच्या पाठील मागील सॅगमध्ये 2 पिस्टल गावठी कट्टे म्हणता येतील त्याला आपल्याला आणि 5 जिवंत काडतूस असे मिळून आले आहेत। त्या सर्वांची किंमत एकूण एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सदरचे हे जे हत्यार आहेत, हे जे पिस्टल आहेत, हे जे गावठी कट्टे आहेत, हे कुठून आणले, कुठे विकणार होता याबाबतीत सखोल तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर परत आपणास माहिती देण्यात येईल। धन्यवाद। सदरची कामगिरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंसराम आगारकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस नाईक राजेंद्र रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक खेरनार, पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भूपेश गांगुडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केली आहे। या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, शिरपूर।